त्यांच्याशी बोलूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया. कसं पाहता 200 पार झालं? 200 पार. मला असं वाटते की ज्या पद्धतीने बिहारची जनतानी दाखवलं की जो देशावर प्रेम करणारा पक्ष आहे, पार्टी आहे, जे विचारधारांना घेऊन काम करणारा जे पक्ष आहे, त्याच्या बरोबर बिहारची जनता राहील. आणि जे प्रचाराचे दौरान जे आम्ही पाहत होतो बाहेर बसून त्या राज्यातून, जी महिलांची आवाज होती, युवकांची आवाज होती, महिलांना मुलींना सुरक्षित करण्याच्या बाबतीत जे होतं आणि बिहारमध्ये जे रोजगार देण्याच्या बाबतीत जे भारतीय जनता पार्टीने आपले शब्द दिले, विचार दिले, बिहारचं जे आतंक होतं ते संपवण्यात जे काम केलं ते भारतीय जनता पार्टीने केलं. आणि आज तिथे जे रिझल्ट आलेला, चाणक्य ज्याला आपण म्हणतो, अमित शहाजींनी ज्या पद्धतीने त्या बिहारमध्ये काम केलं, मोदीजींच्या बाबतीत जे लोकांचा प्रेम होता आणि जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 17-18 वर्ष जे लोक म्हणतात ते चाणक्य महाराष्ट्राचं, पहिले एक नाव चालत होता, 2 नाव चालत होते, पण आता गेल्या 17 वर्षापासून जे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीसजींना जे लोक आज मानायला लागले आणि ते स्टार प्रचारक होते, सगळ्यांचं योगदान तिथे आहे. पण सगळ्यात महत्वाचं बिहारची जनता जगली ते आपले विचाराला, भगवे झेंडेला. आणि जे महाराष्ट्रामध्ये जे गेल्या कितीक दिवसपासून जे नौटंकी ड्रामा, उद्धव ठाकरेजी, काँग्रेसचे लोक कधी आंदोलन करताय, कधी सभा घेताय, कधी भाषण देताय, ईव्हीएम चोर, मोदी चोर, ईव्हीएम मोदीजींच्या म्हणण्याने चालते, इलेक्शन कमिशन अमित शहाजींच्या म्हणण्याने चालते, हे जे सगळं ड्रामा करत होते त्यांनी खुले डोळ्यांनी आज बिहारचा निकाल पाहून घ्या की इथे मोदीजींना प्रेम करणारे लोकांचं चालतंय, इथे मोदीजींचे विचारांवर चालणारे लोक जे मतदान करतात आहे. तर मला असं वाटते बिहारने आज करून सगळं काही दाखवलं, पण काँग्रेसने एकदा नक्की विचार करून घ्या की आज तुमचे बरेचसे सीटा जे बिहारमध्ये आहे ते डिपॉझिट जप्त झालेले आहे. आणि तेलंगणाचं मुख्यमंत्री जे रेवंत रेड्डी आहे, आता 2-4 दिवस आधी त्यांचं भाषण ऐकलं, ते म्हणतात आहे काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. आणि जे भाषण करत होते ते ज्या पद्धतीने, मला फक्त उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना हे विचारायचं आहे की जेव्हा काँग्रेस खुलेआम म्हणतात आहे की मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे मुस्लिम, आणि मुसलमानाचे मांडीवर जाऊन उद्धव ठाकरेजी बसले काय, राज ठाकरेजी बसले काय, कुठे आपले हनुमान चालिसाची गोष्ट करत होतो, कुठे भोंगे काढण्याची गोष्ट करत होतो, आज त्याच पक्षासोबत जाऊन तुम्ही बसल्या, रोडवर तुम्ही ईव्हीएमची दुहाई देत होता. आत्ता तरी ईव्हीएमच्या नावाने रडणं बंद करा आणि लोकांचे खरे प्रश्न काय आहे त्याच्यावर बोलणं सुरू करा, नाहीतर तुमची परिस्थिती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 2-4 सीटावर सोडून तुम्हाला काहीच तुमच्या पदरात पडणार नाहीये, एवढा नक्की आहे. आणि काँग्रेस आज जी आहे, काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. ते येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये सुद्धा कॉर्पोरेशन असो, नगरपालिका असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या राज्यामध्ये आज ते येणाऱ्या भविष्यात हेच चित्र तुम्हाला परत दिसन. आणि मुंबईमध्ये सगळ्यात स्पेशली मी सांगते की मुंबईमध्ये यावेळी कॉर्पोरेशनमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचाच झेंडा लागण, कारण मुंबईचे लोक त्रस्त झालेले आहे या नौटंकीला जे उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस करत आहे. तर मला वाटते की हर हर मोदी, घर घर मोदी हे पूर्ण भारताने करून दाखवलेलं आहे आणि दिसत आहे. आणि तो प्रेम, डेडिकेशन जे मोदीजींचं आहे ते स्पष्ट रूपाने बिहारमध्ये दिसलं. बिहारची जनताचं अभिनंदनच आहे. आणि विधानसभेनंतर सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये वरही भारतीय जनता पार्टी, राज्यातील भारतीय जनता पार्टी, गावातील भारतीय जनता पार्टी आणि शहरात कॉर्पोरेशनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र चाणक्य म्हणून आमचे जे देवेंद्र फडणवीसजी काम करताय त्यांचे या सगळी गोष्टीनंतर, या सगळे इलेक्शन नंतर महाराष्ट्र अशी भरारी घेणार आहे की ज्याचा कोणीही हात लावू शकत नाही. त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिणाम दिसन. ह्या होत्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. आहे